राहुल गांधी यांनी आज दिलेल्या माहितीमुळे देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली। पण निवडणूक आयोगाला ना कोणाची भीती ना कोणाची पर्वा। मित्रहो, मताची चोरी होत असल्याच्या आरोपाने निवडणूक आयोग पुरता घेरलेला असताना त्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करून निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या। मतांची चोरी होत असल्याबाबत राहुल गांधी यांनी याआधी सुद्धा एक मोठा बॉम्ब फोडला होता, पण आता मात्र त्यांनीच सांगितल्याप्रमाणे अखेर आज हायड्रोजन बॉम्ब फोडून टाकला आणि प्रचंड खळबळ उडवून दिली। अवघ्या देशामध्ये यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली। पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांनी व्हिडिओ आणि फाईल दाखवत गंभीर स्वरूपाचे आरोप केले। हरियाणाच्या निवडणुकीमध्ये 25 लाखांची मतं चोरीला गेल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय। आता बिहारच्या निवडणुकीत सुद्धा तेच घडणार अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली। हरियाणामध्ये 1 लाखापेक्षा जास्त मतदारांचे पत्ते चुकीचे आहेत, म्हणजे मतदार यादीत जे पत्ते दिलेले आहेत त्या पत्त्यावर ते नाहीतच, पण तरीही निवडणूक आयोगाकडून दिशाभूल केली जाते। ही दिशाभूल लोकशाहीला खूप मारक ठरते। राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा आणि बिहार मधले सुद्धा पुरावे सादर केले। आज हरियाणामध्ये घर क्रमांक 51 मध्ये 66 जण राहत असल्याचं निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये दिसतंय। याची पडताळणी केली का? एकाच मतदान केंद्रावर एकाच महिलेचं नाव 223 वेळा आलेलं आहे। मग या महिलेनं किती वेळा मतदान केलं हे समोर येणार आहे की नाही? हे सगळं उघड पडलं असतं म्हणूनच सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलं गेलं आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं। एकाच मुलीनं 10 ठिकाणी मतदान केलं। बनावट फोटो असलेले 1,24,177 मतदार होते। राहुल गांधीच्या पत्रकार परिषदेमध्ये एका तरुणीचा फोटो दाखवण्यात आला। या फोटो सोबत 22 ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी मतदान केल्याचे आरोप करण्यात आले। राहुल गांधी म्हणाले, या तरुणीनं कधी सीमा नावानं तर कधी सरस्वती नावानं 22 मतं टाकली। त्यानंतर राहुल गांधीने विचारलं, हरियाणाच्या मतदार यादीमध्ये ही ब्राझिलियन महिला काय करते? म्हणजे बघा, ब्राझिलियन महिला आणि आपल्या मतदार यादीमध्ये तिचं नाव। हरियाणात 25 लाख मतं चोरीला गेली। 5,21,000हून अधिक डुप्लिकेट मतदार सापडले। हरियाणात एकूण 2 कोटी मतदार आहेत, त्यातले 25 लाख मतं चोरीला गेली, म्हणजे दर 8 मतदारापैकी 1 मतदार बोगस होता। त्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला असा आरोप राहुल गांधी यांनी केला। जर हरियाणामध्ये जे घडले तेच आता बिहारच्या निवडणुकीत सुद्धा घडेल असा विश्वास सुद्धा राहुल गांधी यांना आहे। राहुल गांधी यांनी आज दिलेल्या माहितीमुळे देशाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली। पण बघा, नुसत्या खळबळीचा उपयोग तरी काय हो? निवडणूक आयोगावर आरोपावर आरोप आणि रोज सतत होत आहेत, पुरावे समोर येत आहेत, पुरावे शोधून सार्वजनिक सुद्धा केले जात आहेत, पण निवडणूक आयोगाला ना कोणाची भीती ना कोणाची पर्वा। मित्रहो, राहुल गांधी यांच्या या नव्या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आपल्या देशामध्ये लोकशाहीचं अस्तित्व अजूनही शिल्लक आहे का? निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास आहे का? जरूर सांगा। धन्यवाद। पुन्हा भेटू। नमस्कार।